हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 45. न करोति. नातेवाईक, मित्र, इतरेजण ह्यांच्या घरी काही कारणाने तू राहायला जातोस. तेथे गेल्यावर तू त्या घराची जी काही व्यवस्था असते त्याच्याशी सहकार्य करतोस. त्या व्यवस्थेप्रमाणे स्वतःच्या सवयींना मुरड घालतोस. त्या व्यवस्थेशी जुळवून घेतोस. 2-4 दिवस राहायचे असेल तर तसे राहतोस आणि निघताना आपल्या पाहुणचाराने माझे वास्तव्य आनंदात गेले असेही सांगतोस. त्या घरच्यांना उपदेशाचे डोस पाजून त्यांची व्यवस्था बदलत नाहीस. तुझ्याकडे कशी छान व्यवस्था आहे त्याचे वर्णन करून त्याप्रमाणे तुम्हीही बदला असा शहाजोग सल्लाही देत नाहीस. जे अन्न निवारा उपलब्ध आहे त्याचा आस्वाद घेतोस. त्याचप्रमाणे तू या विश्वामध्ये परमात्म्याचा वंश म्हणून येथील सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी आलेला यात्रेकरू आहेस. हे विश्व परमात्म्याने निर्माण केले आहे. त्याची त्याने व्यवस्था लावलेली आहे. त्याप्रमाणे येथे सर्व काही घडत असते. तुझे फार तर 100 वर्षे आयुष्य आहे. विश्वाचा विचार करता 100 वर्षे यकश्चित आहेत. यास्तव येथील व्यवस्था बदलायचे तुला कारण नाही. तू मात्र पृथ्वी खणून, अरण्ये उद्ध्वस्त करून, अवकाशाचे पर्यावरण खराब करून उच्छाद मांडला आहेस. मानवा, तू असे करू नकोस. हे विश्व जसे आहे त्याप्रमाणेच त्याचा आस्वाद घे. लीला अनुभव. यातच सर्वांचे भले आहे. ह्यासाठी मंत्र आहे न करोति. लेख क्रमांक 46. न करोति. जगामध्ये जवळजवळ 95% लोक तुला दुःखी आढळतील. यामध्ये ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते आणखी पैशांच्या मागे वणवण करत आहेत. त्यांना कामधंद्यापुढे स्वतःच्या घरी कुटुंबियांसमवेत जास्त राहता येत नाही. अशांपैकी काही राजकारणात सहभागी होतात. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या मागे लागतात. यामुळे त्यांचे कुटुंबीय स्वास्थ्य हरवले आहे. याचा त्यांच्यावर आणि कुटुंबियांवर मानसिक परिणाम होतो. काहींना शारीरिक रुग्णताही आहे. त्यांना विचारले की इतक्या पैशांचे, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेचे काय करणार आहात? मृत्यूनंतर हे सर्व येथेच राहणार आहे. ह्याचे समर्पक उत्तर त्यांना देता येत नाही. ज्यांच्याकडे फार धन संपत्ती नाहीये ते भौतिकाकडे आकृष्ट होतात. त्यांना यासाठी आणखी पैसे हवे आहेत, परंतु मिळत तर नाहीत. जे आहे त्यात त्यांचे समाधान नाहीये. काहींकडे एक वेळ पोट भरण्यासाठीही धन नाहीये. अनेक जण व्यसनी आहेत. त्यांना जीवनाचा अर्थ कळत नाही. अत्यावश्यक गरजाही न भागविता हे लोक व्यसन करतात. ह्यामुळे कौटुंबिक कलह होतो. ह्या सर्वांमध्ये प्राप्त कर्मयोग करून जे मिळेल त्यात जीवन जगत जे अध्यात्मात रत आहेत ते साधक, योगी, संन्यासी आनंदात आहेत. कारण त्यांचे जीवनतत्व आहे न करोति. हरि ओम.